विद्येचे माहेरघर पुण्यामध्ये पब पार्टी, ड्रग्ज, रोड ॲक्सिडेंट, कोयता गँगचा म्होरक्या फडणवीसच. राज्य प्रवक्ते संतोष पाटील. राज्यातील व देशातील विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये देशातील, राज्यातील व जगभरातील मुले शिक्षण घेण्यासाठी पुण्यामध्ये येतात. ही मुले फक्त आणि फक्त शिक्षणासाठीच व शिक्षण घेऊन आपलं करिअर घडवण्यासाठीच पुण्यामध्ये येतात. या अशा शांततामय असणाऱ्या पुण्यामध्ये गेल्या काही वर्षापासून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काही चुकीच्या घटना घडवण्यासाठी तरबेज झालेले दिसतात. शिक्षण घेण्यासाठी पुण्यात येणारी सर्वसाधारण मुलं हे नोकरदार, उद्योगपती, श्रीमंत, उच्चभ्रू घराण्यातील मुले शिक्षण घेण्यासाठी येतात. हे हेरूनच नोटाबंदी काळात केंद्र व राज्य सरकारने कमावलेला पैसा आता संपलेला व या अतिश्रीमंत मुला-मुलींकडे व त्यांच्याकडे असणारा पैसा मिळवण्यासाठी अंमली पदार्थाचे व्यसन, अंमली पदार्थाचा उद्योग करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या आशीर्वादाने अंमली पदार्थाचा व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या लोकांसाठी एक नवे दालन पुण्यामध्ये राज्य सरकारने गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने चालू केलेलं दिसत आहे. यातूनच पुण्याच्या रहिवाशांची मानसिकता बदलायची व पुण्याच्या पालकमंत्र्यांचे खच्चीकरण करण्यासाठी शांततामय असलेल्या पुण्याला अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या शहराचे व शांततामय पुणे शहराचे दहशतवादी शहर करण्याचे सुपारीच गृहमंत्र्यांनी आपल्या खात्यामार्फत घेऊन नवीन अंमली पदार्थाचा उद्योग सुरू केला आहे, असं वारंवार पुण्यामध्ये घडणाऱ्या घटनांवरून दिसून येत आहे. मी नाही त्यातली कडी लावा आतली या म्हणीप्रमाणे साजूकपणाचे आव आणणारे व अगदी कोणाचा कोणाला पत्ता लागू न देता शांत डोक्याने सायलेंट किलर पद्धतीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये हिंसक घटना घडवण्यामध्ये तरबेज झालेले दिसून येत आहेत. पुण्यामधील ससून रुग्णालयात झालेला ड्रग्ज प्रकार, ससून रुग्णालयामध्ये गुन्हेगारी पेशंटकडून करून घेतलेल्या ड्रग्ज कारवाया, पोलीस व्हॅनमधून पोलिसांच्या मार्फतच करत असलेले ड्रग्ज वाहतूक, पुण्यामध्ये पोलिसांकडूनच पब, पार्टी, डान्सवर अंमली पदार्थ यांना परवानगी देऊन रात्रभर पब व हॉटेलना पुण्यातील शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये पुण्याच्या संस्कृतीची वाट लावून शिक्षण घेणाऱ्या मुलांना चुकीच्या दिशेनं घेऊन जाण्याची वाटचाल गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने चालू आहे असं दिसत आहे. यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याची ओळख ड्रग तस्करी व कोयता गँगची करण्याची सुपारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे असं एकंदरीत दिसत आहे. त्यामुळे पुण्यात होणारे रोड ॲक्सिडेंट, त्यात मारण्यात येणारे निष्पाप जीव, रात्रभर चालणाऱ्या पार्ट्या, त्यात होणारे ड्रग्ज प्रकार, भर दिवसा होणारी कोयता गँगची दहशत आणि त्यातून निर्माण होणारे खून, मारामारी व सामान्य नागरिकांना शांत वाटणारे पुणे भयभीत वाटत आहे. हे केवळ आणि केवळ पोलिसांचा वचक नसल्यामुळे हे सगळे प्रकार गृहमंत्र्यांच्या आदेशावरूनच स्थानिक पोलीस करत आहेत अशी एकंदरीत दिसत आहे, अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली. डॉक्टर श्रीकांत भोसले, उदय वार्ता न्यूज, मिरज तालुका प्रतिनिधी, संपादक आवाज, सांगली वृत्तपत्र. विद्येचं माहेर आणि संस्कारमय असणारे पुणे शहर काही दिवसापासून देशातील वेगवेगळ्या पटलावर, वेगवेगळ्या नकाशावर पब, पार्टी, डान्स बार, रोड ॲक्सिडेंट आणि ड्रग्ज प्रकारामुळे पुणे शांततामय शहर असणारं हे शहर देशाच्या नकाशावर येऊ लागलेलं आहे. यामध्ये पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी जी मुलं येतात ते श्रीमंत मुलं, उच्च घराण्यातली आणि अतिश्रीमंत घराण्यातली मुलं पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात. ह्या अशा मुलांना हेरून काही पुण्यातील ड्रग्ज माफिया, पब पार्टीवाले हेरून त्यांचा नवीन उद्योग चालू केलेला या माध्यमाद्वारे आम्हाला दिसत आहे. याद्वारे या पुण्यातील किंवा पोलीस खात्याना याद्वारे मी एक छोटा नागरिक म्हणून विनंती करतो की पुण्याचं संस्कारमय असणारं किंवा पुण्याचं विद्येचं माहेर असणारं याचं नाव तुम्ही कोणी पुसू नका. कारण हे पुणे शहर हे लहान मुलांपासून ते अतिउच्च शिक्षण घेऊन ते मुलं बाहेर पडतात आणि देशात आपलं नाव कमवतात. अशा ह्या पुण्याला बदनाम करण्यासाठी खरं तर माझा सरळ आरोप आहे की हा आरोप पोलिसावरती आरोप आहे की पोलीस ॲक्च्युली त्यांचा नियम हा कोणाचा तरी आदेश आल्यानंतर डावलून करतात असा माझा एक आरोप आहे. यामध्ये रोड ॲक्सिडेंट असू दे, पब असू दे किंवा पार्ट्या किंवा रात्री चालवणारे काही हॉटेल असू दे, हे कोणाच्या मार्फत कोणाचं लक्ष असतंय? पोलिसांचं लक्ष असतंय. पोलिसांवर कोणावर दबाव असतंय? गृहमंत्र्याचा दबाव असतोय. मग हे राज्यातील गृहमंत्री या ड्रग्ज पार्टीमध्ये किंवा ह्या ड्रग्ज व्यवसायामध्ये आपला स्वतःचा पार्टनरशिप आहे का असं एकंदरीत आम्हाला वाटायला लागले. कारण हे दिसत आहे. कारण ससून रुग्णालयामध्ये असणारा एक माफिया ललित पाटील नावाचा व्यक्ती तो सरळ सरळ निघून जातो, सरळ सरळ ड्रग्जचा व्यवसाय करतो
काही ठिकाणी पोलीस व्हॅनमधून ड्रग्ज पोलिसांमार्फत किंवा काही गुंडाच्या मार्फत पसरवले जातात, दिले जातात, जेणेकरून या राज्याचं, या पुणे शहरावरती विस्कळीतपणा करून या पालकमंत्री किंवा अन्य कोणाला बदनाम करायचा आहे किंवा कोणाला बदनाम करायचा आहे, या गृहमंत्र्याचा उद्देश हा दिसतो। एकंदरीत मी सरळ या गृहमंत्र्यावरच या माध्यमाद्वारे एक विनंती किंवा उपदेश देऊ शकतो की तुम्ही गृहमंत्री, एक पोलिसांचं खातं असतं, पोलिसांचं जबाबदारी खातं असतं। पोलीस म्हणजे रस्त्यानं जाताना लहान मुलं सुद्धा पोलिसांना घाबरत असतात, परंतु या पुण्याचं पूर्ण संस्कारमय पुणे शहर बिघडून टाकण्याचं हे काम गृहमंत्र्यांना झाले असा माझा थेट आरोप आहे याद्वारे।